नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डब्ल्यू अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की लॅब टेक्निशियन या एक्झामसाठी कोणता डिटेल सिलेबस आहे. ओके, चला बघूयात. त्याआधी आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जीएनएम, महिला बालविकास, सीडीपीओ आहे, एफडीएचे आहे, टेट, फार्मसीच्या बॅचेस, तलाठी, नेट आणि लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि एलएसओच्या बॅचेस अवेलेबल आहेत स्टुडंट्सला. त्या फक्त 499 मध्येच अवेलेबल आहेत. जर तुम्हाला या एक्झाममध्ये प्रिपरेशन करायचं असेल किंवा एक्झाम द्यायची इच्छा असेल तर तुम्ही या बॅचेसला अप्लाय करू शकता, याच्यामध्ये एनरोल करू शकता. या बॅचेसबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि अधिक माहिती मिळवू शकता. तर जो एक्झाम पॅटर्न आहे लॅब टेक्निशियनचा तो आधी बघून घ्या. जो मराठीचे क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये 15 क्वेश्चन्स असणार आहेत 30 मार्क्ससाठी आणि त्याचं लँग्वेज आहे ती मराठीमध्येच आहे. इंग्लिशचे 15 क्वेश्चन्स असतील 30 मार्क्ससाठी आणि माध्यम कोणतेही इंग्लिशच असेल, इंग्लिशमध्येच तुम्हाला ते क्वेश्चन्स अवेलेबल होतील तिथे. तर जे जनरल नॉलेज आहे त्याचे 15 क्वेश्चन्स असणार आहेत 30 मार्क्ससाठी आणि हे क्वेश्चन्स मराठीमध्ये पण असतील आणि इंग्लिशमध्ये पण असतील. मग जे ॲप्टिट्यूड आणि मॅथमॅटिक्स आहे ते असतील 15 क्वेश्चन्स 30 मार्क्ससाठी, मराठी लँग्वेज आहे प्लस इंग्लिश लँग्वेज. आणि जे टेक्निकलचे क्वेश्चन्स असणार आहेत ते किती असणार आहेत, 40 क्वेश्चन्स असणार आहे फॉर 80 मार्क्स. आणि हा जो टेक्निकलचा पेपर आहे याच्यामध्ये टेक्निकलचे क्वेश्चन्स फक्त इंग्लिश मीडियममध्ये अवेलेबल असतील स्टुडंट्सला. टोटल क्वेश्चन्स आहेत 100 आणि टोटल मार्क्स असणारे 200 मार्क्ससाठी पेपर असणार. इथे बघताय, जर तुम्ही आता या सेक्शन वाईज जर सिलेबस बघितला तर मराठीच्या याच्यामध्ये काय, मराठी व्याकरण ज्याच्यामध्ये वाक्यप्रचार, शब्दार्थी प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणी व वाक्यप्रचार, शब्दसंग्रह आणि प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे कोणते लेखक आहे हा पाठ मराठी सिलेबसमध्ये आहे. इंग्लिशमध्ये बघताय तुम्ही ग्रामर ज्याच्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन आणि टेन्सेस आहेत. व्होकॅब्युलरीमध्ये बघताय यूज ऑफ इडियम्स आणि फ्रेजेस अँड देअर मीनिंग एक्सप्रेशन्स, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्सेस आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर, त्याच्यामधलं एरर फाइंडेशन, त्याच्यामध्ये आर्टिकल्स कोणते आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे इन द 4th पार्ट. त्यानंतर बघताय जनरल नॉलेजच्या याच्यामध्ये करंट अफेअर्स आहेत इंडिया आणि महाराष्ट्र, इंडियन हिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये तिन्ही पार्ट असतील, एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न हिस्ट्री, जॉग्राफी आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स आणि कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज म्हणजे कॉम्प्युटरच्या रिलेटेड इथे क्वेश्चन्स विचारले जाते. जर तुम्ही लॉजिकल ॲबिलिटी बघितलंय त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज विचारलं जाईल, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री आणि स्टॅटिस्टिक्स, जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्सचे क्वेश्चन्स विचारले जातील. ओके, सर्व पार्ट्समधले जनरल सायन्समध्ये क्वेश्चन्स विचारले जातील. हा पाहिलाय तुम्ही लॉजिकल ॲबिलिटीचा सिलेबस. आता जो इम्पॉर्टंट आहे ज्याचे 40 क्वेश्चन्स असणारे कशामध्ये, लॅब टेक्निशियनच्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स बघा कशावरती असतील, मेटाबॉलिझम, बॉडी फ्लुइड्स, लिव्हर, किडनी, गॅस्ट्रिक आणि थायरॉइड फंक्शन. ओके, मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, मटेरियल सायन्सेस, बायोकेमिस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, सेल बायोलॉजी बद्दल असेल, इम्युनॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी वरती क्वेश्चन्स असतील याच्यामध्ये. पॅथॉलॉजी आहे, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी आणि मायकोलॉजी, सिरोलॉजी. हा सर्व पार्ट टेक्निकल सब्जेक्टचा आहे. ओके, आणि लॅब टेक्निशियनच्या याच्यासाठी कोणती डिग्री लागते जर तुम्हाला हा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी तुमचं कोणतंही बॅचलर इन सायन्स, जर तुमच्याकडे केमिस्ट्री झालेलं असेल, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी जर झालेलं असेल, त्याचबरोबर तुम्हाला DMLTचा कोर्स पाहिजे. BSc in बायोकेमिस्ट्री किंवा ओके, जर तुमच्याकडे BSc इन केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी किंवा अशा रिलेटेडच्या सायन्सेसमध्ये झालेलं असेल त्याच्याबरोबर तुमच्याकडे DMLTचा कोर्स पाहिजे जर तुम्ही या एक्झामसाठी इच्छुक असाल तर.
ओके. तर या रिलेटेड या बॅचेसबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि या बॅचेसबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.